सुबह ऋषिकेश सौरभ जसराज. जेव्हा एक कंपोजर असतो तेव्हाही टेन्शन असतं, तीन असल्यावर तर खूपच असतं. आणि हे माझं तिसरं गाणं आहे त्यांच्याबरोबरचं. या आधीच्या दोन्ही गाण्यांच्या वेळी आम्ही दोनदा रेकॉर्डिंग्स केली होती. म्हणजे कधी कोण अजून मला वाटलं की अजून एकदा आपण रेकॉर्ड करायला हवं गाणं. हे गाणं माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की हे जे पहिल्यांदा रेकॉर्डिंग झालं आहे तेच आज तुम्ही ऐकताय. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि मी त्यांच्या म्युझिकची ऑलरेडी खूप मोठी फॅन आहे कारण एक अल्बम असला तरी खूप वेगळे कलर्स त्याच्यात असतात नेहमीच. आणि समीरची फिल्म आहे त्यामुळे अजून जास्त स्पेशल आहे. थँक्यू सो मच जसराज. या गाण्यात आम्ही एक जसं सगळे संगीतकार म्हणतात पण तरी मी म्हणतो की एक वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न केलेला आहे की एक सोलफुल रोमॅन्टिक ट्यून आणि त्याच्यावर EDM अरेंजमेंट असा एक प्रयोग करायचा प्रयत्न केला. कारण सिनेमाच्या सुरुवातीला हे गाणं येतं आणि तो एक उत्साह पण पाहिजे होता, प्रेम पण पाहिजे होतं. तर असं काहीतरी करूयात असं ठरवलं. आणि तसं हे गाणं लिहिणं सर्वात जास्त चॅलेंजिंग होतं आणि ते वैभवनी फार सुंदर लिहिलं आहे. आणि गाणं सुद्धा ऑफकोर्स म्हणजे आम्हाला माहिती की चॅलेंजिंग होतं कारण फास्ट म्हणजे त्यात शब्द असे फास्ट येतात, त्याच्यात मुरक्या आहेत, खूप जागा आहेत, त्याचा खूप जास्त टेम्पो आहे, खूप जास्त टेम्पो आहे गाण्याची. बरोबर. तर आय थिंक खूप प्रयत्न करून शेवटी ते प्रोडक्ट चांगलं झालं आहे. सो प्रियंका, आता तुझा पार्टनर इथे नाहीये पण तरी सुद्धा मस्त गायलीस तू. आणि या गाण्याबद्दल असणाऱ्या तुझ्या भावना आम्हाला जाणून घ्यायच्या आहे. काय सांगशील? एकतर ही जी टीम आहे या गाण्याची, मन फिरूनी हे जे आम्ही गाणं केलं होतं ती सेम टीम आहे, त्यामुळे हे सॉन्ग अजून स्पेशल आहे. समीरचीच फिल्म आहे, मी अभय गायलो होतो, HSJ यांचं म्युझिक आहे. फक्त आता गुरु ठाकूरचे शब्द आहेत. आणि नेहमीच आनंद होतो जेव्हा मी त्यांच्यासाठी गाते कारण ते खूप चांगले तिघही मित्र आहेत माझे आणि खूप छान म्युझिक करतात. आणि समीरची फिल्म आहे त्यामुळे खूप जास्त आनंद आहे आणि मजा आली खूपच. पण मला एक सांग, हे सगळं तू छान छान बोलली आहे, या तिघांसोबत काम करताना HSJ काही प्रॉब्लेम होतात का? काय सांगायचं आहे का? काय आनंदी म्हणली तसंच की तिघं असतात कंपोजर्स आणि आय नो. हां, तर टेक म्हणजे रेकॉर्डिंग करताना एक्सपेक्टेड असतं तिकडनं काहीतरी रिॲक्शन यायला पाहिजे. आणि आता 3 जण आहेत म्हटल्यानंतर खूप रिॲक्शन्स यायला पाहिजेत. पण मग आपण एखादी लाईन म्हणली तिकडनं की एक थांबला टेक की तिकडनं साधारण काहीच उत्तर येत नसतं. आणि मग असं आपल्याला होतं की अरे काहीतरी बोला, चांगलं झालंय. म्हणजे त्यांना प्रॉब्लेम वाटत नाही म्हणून कदाचित ते रिॲक्ट करत नसते. मी ओके, जा पुढे. हां, म्हणजे पण या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मला आणि अभयला खूप मुरक्या घ्यायला आवडतात किंवा खूप जागा आम्ही घेत असतो. काही ना काहीतरी इम्प्रोव्हायझेशन आम्हाला करायचं असतं. पण हे गाणं खूप इंटेन्स असल्यामुळे आणि खूप सोलफुल असल्यामुळे आणि थोडं सॅड असल्यामुळे असं होतं की ग्रेसेस नको होत्या या गाण्यामध्ये किंवा जागा नको होत्या किंवा एकदम प्लेन गाणं एक्सपेक्टेड होतं. सो ते गायला थोडं जरा अवघड गेलं आम्हाला, पण खूप मजा आली.
सिंगल ऐकायचे कारण की यामध्ये सगळी डुएट गाणी आहे. हे एकटंच सोलो सॉन्ग आहे. या फिल्ममध्ये गाणं स्पेशल होतंच, प्रत्येकासाठी स्पेशल आहे ऑब्व्हियसली. पण समीरची पहिली फिल्म टाईम प्लीज आणि जसराज, ऋषिकेश आणि सौरभ या तिघांची सुद्धा पहिली फिल्म टाईम प्लीज आणि त्यांनी पहिलं कंपोज केलेलं गाणं मला गायला मिळालं होतं. तर त्यामुळे इट इज ऑलवेज स्पेशल. त्यामुळे या फिल्मसाठी गाणं एक खूप खास गोष्ट होती माझ्यासाठी. आणि इतके टॅलेंटेड आहेत तिघं, मला वाटतं तिघांसाठी आणि समीरसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. कारण इतकं सुंदर गाणं, थोडा गोवन फील या गाण्याला आहे आणि ॲट द सेम टाईम त्याचा ओरिजिनल फील राखून कोकणी गाण्याचा कंटेम्पररी सुद्धा इतकं सुंदर केलं आहे. दोन्हीचा जो एक संगम गाण्यात आहे तो इतका सुंदर आहे. आय जस्ट लव्ह सिंगिंग दिस सॉन्ग आणि गुरुनी खूप खूप सुंदर लिहिलेलं गाणं आहे. डोळ्यात वाचू कहाणी खरी, माझे तुझे नाते जणू होळीत एका कादंबरी. थोडी शांतता धुक्याची, थोडी आर्तता सुखाची, इतके सांगणे तरी मौनातून वाट चालली पुढे पुढे. मला बोलायला लावायला लोकांना खूप प्रयत्न करायला लागतात. मी अगदीच म्हणजे न बोलता मी 1-2 वर्ष तर नक्कीच काढू शकतो. मला बोल बोल असं लोकांना खूप करावं लागतं. बरं, थँक्यू सो मच. श्रुती, तुला आश्चर्य वाटतं की हा काय बोलतो त्याला पटत नाहीये? हा खोटं आहे ना? आम्ही म्हणजे रेकॉर्डिंगच्या वेळी फक्त बोलत असतो, गायकांना त्रास वगैरे देण्यासाठी फक्त. ओके, पण या गाण्याची स्टोरी काही आहे? बनताना काही झालं श्रुतीसोबत, तुझे काही प्रॉब्लेम्स होते एकमेकांसोबत? प्रॉब्लेम्स नाही, पण मला ह्या तिघांबद्दल एक सांगायचं की हे अचानक फोन करतात आणि म्हणतात प्लीज स्टुडिओला ये, आम्हाला तुझ्या आवाजामध्ये एक गाणं ट्रायआउट करायचं आहे. आणि तो ट्रायआउट फायनल टेक असतो हे मला खूप नंतर कळतं. सो म्हणजे ऍक्च्युली आम्हाला पहिल्यांदा ट्राय करायचं होतं, ती कोकणात होती. आम्हाला असं वाटलं की अरे कोकणी गाणं पण झालेलं आहे, पण असं तू बोल. तर असं अचानक खूप अचानक सांगतात आणि जसं प्रियांका म्हणली तसं रेकॉर्डिंग रूममध्ये असं असतं की काहीतरी रिस्पॉन्स एक्सपेक्टेड असतो आणि जसराज इतकी कॉमेडी करत असतो. तसं दर वाक्याला त्याचं काही ना काहीतरी असतं की हां तो असेच प्रासंगिक विनोद सतत करत असतो आणि म्हणतो की मी शांत बसू शकतो. हे खोटं आहे, हे खोटं आहे. प्रियांका बरोबर एक रेकॉर्डिंग केलं, त्याच्यानंतर ती खूप आम्हाला बोलली की बोलत जा. तेव्हापासून आम्ही ठरवलं की बोलायचं.